दुर्गेश परुळेकरजी, तुम्ही स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहात म्हणून तुमच्यावरून सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं की खरंच पुनर्लेखनाची गरज आहे का, आणि जर करायचं झालं तर ते नक्की कोणी करायचं आणि त्याचे राईट्स कोणाकडे असायला पाहिजे? शिवचरित्राचा अभ्यास ज्यांचा दांडगा आहे आणि ज्यांच्याकडे काही तशी ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत, असे पुरावे देत देत जर कोणी त्याचं पुनर्लेखन केलं तर त्याचं निश्चितच स्वागत होईल, ह्याच्यात काही वाद नाही. पण ज्या गोष्टी केवळ एक विशिष्ट वर्गानेच लिहिलेल्या आहेत असं सांगायचं आणि तो चुकीचाच आहे किंवा तो खोटाच आहे असं म्हणून जर रान उठवायचं असेल तर याला अंतही नाही आहे. त्याच्यामुळे अभ्यासक जर खरोखर जे संशोधक आहेत त्या संशोधकांनी पुढे यायचं, त्या संशोधकांनी कागदपत्र सादर करायची आणि मग ते सिद्ध झालं पाहिजे. अनेक अशा मान्यता कोणी द्यायची? कारण कसं आहे, आता बऱ्याच संघटना ज्या आहेत त्या म्हणतात की बरोबर आहे, आम्ही इतिहास लिहितोय आणि आम्ही जो इतिहास लिहिलेला आहे तो बरोबर आहे, आणि त्यात जे इतिहास लिहित आहेत त्याच्यावरच वाद आहे. ऐतिहासिक पुरावे म्हणून जे ऐतिहासिक कागदपत्र जी उपलब्ध आहेत, उपलब्ध कागदपत्र जी आहेत ज्याच्यावर ओळखता येतात की ते कोणतं खरं आहे कोणतं खोटं आहे हे ओळखण्याची पण कला आहे. इतिहासाचे संशोधक आहे, त्यांना त्याचा पूर्णपणे अभ्यास झालेला असतो, त्यांनीच सांगितलं पाहिजे तर ते ग्राह्य आहे. केवळ महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्येच गडबड केलेली आहे असा जो काही दावा त्यांचा चाललेला आहे तो तर एकतर बिनबुडाचा आहे. ह्याला काही ठोस असे पुरावे त्यांच्याकडेही नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण हिंदुस्थानच्या अनेक इतिहास जो काही घडलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी चुका आहेत, मग तो दुरुस्त करायला ही मंडळी पुढे काय येत नाही. बरोबर आहे, बरोबर. प्रवीण गायकवाड जी, मी तुमच्याकडे येतो, कारण परुळेकरांचा रोग पण तुमच्याकडे होता की जो तुम्ही म्हणता की इतिहास, नेहमी तुम्ही म्हणता की इतिहास चुकीचा लिहिलाय चुकीचा लिहिलाय, नक्की तुम्ही जो दावा करता तो कशावरून खरा आहे हो, आणि लोकांनी तो खरा आहे असं का मानायचं, याचे काही प्रमाण तुमच्याकडे आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी जात जो समाज जो धर्म आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. पण ते पुढे जाऊन असं म्हणतात की जर आपण आपला इतिहास विसरला तर शत्रू आपल्या इतिहासाचा उपयोग आपल्याला गुलाम करण्यासाठी करतो. इतिहास हा आपल्या समाजाचा आरसा असतो, तो दूषित होता कामा नये. इतिहास खूप महत्त्वाचा आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की हा वर्ग संघर्ष आहे, असे अनेक कोटेशन देत येतात. मला इथं एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की नुकताच 5 जानेवारी 2011ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, तो द्रोणाचार्याबद्दल आहे. द्रोणाचार्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की ज्या एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिकवलेलंच नाहीये त्या द्रोणाचार्याला एकलव्याचा अंगठा कापून घेण्याचा अधिकार नाहीये. ही द्रोणाचार्यांनी एकलव्याची केलेली फसवणूक आहे आणि ही बदमाशी आहे असं सुप्रीम कोर्टाने, आता सुप्रीम कोर्टाने धर्मग्रंथातील महाभारतातील कोटेशनवर भाष्य केलेलं आहे. आता याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे हे आम्ही काय म्हणतो की अनेक प्रगतशील देशांनी ही भूमिका घेतली की सरकारनी त्याचं सगळे तज्ज्ञ मंडळ निवडले आणि त्यांनी त्या इतिहासातली वाद, आम्ही नेहमी भूमिका मांडतोय की इतिहासातील वाद संपल्याशिवाय वर्तमानातील वाद संपणार नाही. आता एक छोटीशी गोष्ट, रामाचा जन्म मशिदीमध्ये झाला हा अलीकडचा संशोधनाचा विषय, या देशामध्ये पूर्ण दंगली पेटवल्या गेल्या. शिवाजी महाराजांचा उपयोग मुसलमानांच्या विरोधात करून 63,000 दंगली झाल्या आतापर्यंत. म्हणजे इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला तर समाजाचं नुकसान होतं, तेच समाजाला प्रेरणादायी इतिहास सांगितला गेला तर समाजाची प्रगती. तुम्हाला वाटतं की इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे आणि त्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही नाही, 100% वाटतंय आणि ते तटस्थपणे झालं पाहिजे. इथं कुठल्याही जातीचा वर्गाचा संघर्ष असू नये, तटस्थपणे झालं पाहिजे. ठीक आहे. रामदास कदमजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच प्रत्येक वेळी इतिहासाचे आपण दाखले देतो आणि या गोष्टी बदला, कारण या आम्हाला मान्य नाही आहेत, पूर्ण इतिहासाबद्दल सांगत नाही, ज्या सिलेक्टेड गोष्टी आपण घेऊन फक्त दावा करत असतो, हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? नाही, मला प्रथमतः एक गोष्ट सांगायची आहे की संभाजी ब्रिगेडला हे अधिकार दिले कोणी? इतिहासामध्ये वाग्या होता नव्हता, इतिहासामध्ये पुढे कृष्णाकोटी शिवाजी महाराजांची होती की नव्हती, दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरुजी होते की नव्हते, हे ठरवण्याचा अधिकार मुळात तुम्हाला दिला कोणी या संभाजी ब्रिगेडला? हा माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही कोण? ते 450 वर्षाच्या पासून त्यांनी जो इतिहास लिहिला आणि आमच्या समोर जो इतिहास ठेवलाय ते सगळे नालायक आणि आम्ही फक्त लायक, असा जो या सरकारच्या आशीर्वादानं गुंडगिरी करण्याचा जो प्रयत्न चाललाय तोही महाराष्ट्राची जनता कदापि खपू घेणार नाही.
हे माझं पहिल्यांदा कळकळीचं सांगणं आहे. हे थांबलं पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. ज्या संभाजी राजांच्या नावानं हे ब्रिगेड उघडलं गेलं आहे, जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत मी मुसलमान होणार नाही ही भूमिका संभाजी राजांनी हिंदुत्वाची घेतली. हाल झाले, कातील सोडून काढली, पण संभाजी राजांनी शेवटपर्यंत आपला धर्म बदलला नाही. बरोबर आहे. त्या संभाजी राजांच्या नावानं ज्यावेळेला आम्ही एखादी ही ब्रिगेड काढतोय, त्यावेळेला आज या देशाची अवस्था काय आहे? छत्रपती संभाजी राजांचा दृष्टिकोन काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिक्षेप काय होता? त्यांना अभिप्रेत असलेलं नेमकं काम काय ते करायचं झालं बाजूला, पण इथं या काही ना काही गोष्टी अशा काढायच्या इतिहासाच्या, आणि आम्हालाच कळतंय. आणि म्हणून गुंडगिरीच्या नावानं आम्ही हे रात्री 12 वाजता काढून टाकू, आम्ही ते फोडून टाकू. बरोबर आहे. मुळात अधिकार दिले कोणी? हे शासनाचं सगळं हस्तक आहे. ज्या वेळेला हे शासन अडचण देतं, मग ते मोठ्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असू देत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून असू दे, ज्यावेळेला शासन अडचण येत असतं त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा पद्धतीचं संभाजी ब्रिगेड काम करत आहे, अशी माझ्या तर ठाम भूमिका झालेली आहे. ठीक आहे. प्रवीण गायकवाडजी, तुम्ही काय उत्तर द्याल? कारण रामदास कदम म्हणतायत गुंडगिरीसाठी किंवा सरकारच्या चमचेगिरीसाठी थोडक्यात ही उघडलेली ब्रिगेड आहे आणि जी नावाप्रमाणे काम करत नाहीत, असं रामदास कदम यांनी आताच तुम्ही ऐकलं असेल. नाही, रामदास कदमजी, एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मी सांगतो की घटनेच्या 19 कलमाप्रमाणे बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. इतिहासाचं पुनर्लेखनची ज्यावेळेस आम्ही भूमिका मांडतो त्यावेळेस इतिहासाचा आम्ही अभ्यास करतो. गेली 45 वर्ष शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने काम करते. त्यांनी जर खरा इतिहास शिवाजी महाराजांचा पुढे आणला असता, आता शिवाजी महाराजांच्या एका महाराणीच्या पत्नीच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याची काल्पनिक समाधी उभी केली, आम्ही असं म्हणत नाहीये. त्या समाधीवरच लिहिलेलं आहे की ह्या कुत्र्याची कल्पना राम गडकरी यांच्या राजसन्यास या काल्पनिक नाटकातून सुचलेली आहे. ही जर इतिहासातील घटना असेल, कथा, कादंबऱ्या, नाटक आणि चित्रपटातील करमणुकीसाठी घातलेली पात्र जर तुम्हाला इतिहासातील वाटत असेल तर तुम्ही जरूर ठेवावी. पण एक भूमिका लक्षात घ्या की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी कुत्र्याची तेवढ्याच उंचीची समाधी निर्माण करण्यामागचा हेतू स्पष्ट असू शकतो का? हे जर तुम्ही समजून घेणार नसाल तर तुम्ही मराठा आहात, शिवसैनिक आहात, शिवप्रेमी आहात, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. परंतु जी दृष्टी प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेली, प्रबोधनकार ठाकरेंनी इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा या संबंधात लिहिलेलं आहे. गागा भट्टी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी जे सगळं वाङ्मय जे तुम्ही शिवसेनेच्या काळामध्ये प्रकाशित केलेलं आहे, तुम्ही प्रकाशित केलेलं आहे, त्यांनी आम्हाला अधिकार दिलाय. प्रबोधनकार ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची भूमिका आम्ही काय माहितीये का, आता ह्यांना तुम्ही महापुरुष म्हणता. गायकवाडजी, याच्यात मुद्दा असा आहे, तुम्ही या सर्वांची नावं घेता, पण ह्या सर्वांनी जे कार्य केलंय त्याप्रमाणे तुमची ब्रिगेड वागते का? की तुमची ब्रिगेड फक्त मारामारी करते किंवा गुंडगिरी करते, असं जे रामदासभाई म्हणतात याच्यावर तुम्ही काय बोलला नाही. ठीक आहे, त्या मुद्द्यावर पण मी येतो, पण त्याच्या आधी आपल्याबरोबर मिलिंद एकबोटे पण आहेत. मिलिंद एकबोटेजी, तुम्हाला काय वाटतं की जसं प्रवीण गायकवाडजी कायम म्हणत असतात की बाबा असं आहे म्हणून आम्हाला हे बदलायचंय, तर ह्या सिलेक्टेड गोष्टी आहेत का आणि त्यांना ज्या सोयीस्कर वाटतात त्याच त्यांना बदलाव्याशा वाटतात का? मुद्दा असा आहे, गायकवाडांना आणि संभाजी ब्रिगेडला नैतिक अधिकार आहे का या गोष्टीबद्दल बोलण्याचा? एक साधा मुद्दा आहे की शिवसेनेने संभाजीनगर हे नाव औरंगाबादचं करावं असा ठराव संमत केला महानगरपालिकेत औरंगाबादच्या, आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या नावाने एक संघटना चालवतात. त्यांनी त्या संभाजीनगरच्या ठरावाचं स्वागत केलं का? त्यांना जर फोडायची भरपूर हौस आहे, त्यांनी औरंगाबादच्या पाठीवर दगड का मारलं नाही? संभाजी ब्रिगेड ही संघटना ढोंगी संघटना आहे. संभाजी महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम जे आहे ते वेगळी प्रेम आहे. खरं संभाजी महाराजांविषयी प्रेम नाहीये त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलण्याचं. ते किती खालच्या पातळीला बोलतात. रामाचा जन्म मशिदीत झाला अशा लोकांचे उद्गार त्यांनी काढले. खरी वस्तुस्थिती अशी आहे की राम जन्मभूमीवर मशीद उभी केली. और संभाजी महाराजांनी स्वतः पत्रव्यवहारात म्हणलेलं आहे,
पुण्याच्या एसटी कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये ते पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रामध्ये संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचा उल्लेख क्षय दीक्षित मुसलमानांच्या नाशाची दीक्षा घेतलेला माझा पिता होता असं स्पष्ट संभाजी महाराज म्हणतायत. आणि संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांबद्दलचे उद्गार काढलेले आहेत. कृष्ण अर्जुन केळुसकर हे बहुजन समाजातले अतिशय मान्यता प्राप्त असे इतिहासकार ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा पहिल्यांदा सत्कार केला. ज्या डॉक्टर आंबेडकरांचं नाव प्रवीण गायकवाडने घेतलं म्हणून त्यांची पापी जी थोडीशी पवित्र झाली असेल ते कृष्ण अर्जुन केळुसकर त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजामातांबद्दल असं स्पष्ट म्हणलेलं आहे की जिजामातांनी शिवाजी महाराजांना शिकवलं की या मोगलांमुळे या यवनांमुळे या देशाची आणि धर्माची हानी झालेली आहे. त्यांच्या विरुद्ध लढणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे कृष्ण अर्जुन केळुसकरांचा इतिहास आहे. हा बहुजन समाजातल्या मराठा समाजातल्या एका माणसाने लिहिलेला हा इतिहास आहे. हे संभाजी ब्रिगेड नाकारलेला हा इतिहास. ठीक आहे, आपण विचारूया गायकवाडांना विचारूया. गायकवाडजी, सर्वात पहिला मुद्दा जो निर्माण केला, जो औरंगाबादचा निर्माण केला, त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे एकबोटेजी म्हणतात त्याबद्दल पण तुमचं उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही काय म्हणाल? सगळ्यात पहिली गोष्ट, औरंगाबादच्या बाबतीत आम्ही जाहीर पाठिंबा दिला होता, परंतु त्यातनं जातीय तणाव निर्माण होऊ नये अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त मुस्लिमांच्या विरोधात वापरायचा, तर हेही सांगणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते, त्यांचे 8 प्रमुख सरदार मुसलमान होते, त्याने 200 अंगरक्षक मुसलमान होते. फक्त मुस्लिम धर्माच्या विरोधात द्वेषासाठी तो वापरू नये. आता ज्या संभाजी महाराजांबद्दल ते नैतिकता आणि माझी लायकी काढण्याचा प्रयत्न करताय, मला त्यांचा साधा प्रश्न आहे. राम गणेश गडकरींचं जे राजसन्यास हे पुस्तक आहे, जे कादंबरी आहे, वाचली का त्यांनी? त्याच्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल किती खालच्या थराचं लिखाण केलेलं आहे. त्यांना व्याभ्याचारी ठरवले, त्यांना अत्यंत म्हणजे इतक्या वाईट भाषेमध्ये की मी ते बोलू शकत नाही. त्यातल्याच कादंबरीचा आधार घेऊन हे कुत्र्याचं पिल्लू आले. राम गणेश गडकरींच्या त्या नाट्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? औरंगाबादच्या पाठीवर दगड फेकला का? तुम्ही रामाचा जन्म मशिदीत झाला असं म्हणता, तुमची काय लायकी आहे? नाही, मी म्हणत नाही रामाचा जन्म मशिदीत झाला, मी म्हणत नाही, तुम्ही म्हणताय. तिथं 28 राम जन्मभूमीवर 28 महंत आज तिथं आहेत जे अयोध्येमध्ये सांगतात की रामांचा जन्म इथं झालाय. मी अयोध्येला जाऊन आलोय, मी जाऊन आलोय, रामांचा जन्म कुठं झाला हे सांगतात. अपप्रचारासाठी काही वापर करू नका, काहीतरी थांबा मारत बसू नका. नाही, काय माझा मुद्दा हा आहे. हे बघा, एक मिनिट आपण प्रवीण गायकवाडांना विचारूया. गायकवाडजी, जसं हे म्हणतात तसं आहे का की तुम्ही जे वाईट आहे ते जे वाईट कोणतरी बोललं असेल, मग त्या माणसाची कुठलीही पातळी नसेल, त्या माणसाचं काहीतरी घ्यायचं आणि ते मोठं करायचं आणि त्याचा प्रचार करायचा आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवायची, अशा तुमच्या टॅक्टिक्स आहेत का? कृष्ण अर्जुन केळुसकरांविषयी काय बोलले? नाही, हे बघा, साधी आपण त्यांचं उत्तर घेऊया. मिलिंद एकबोटेजी, आपण उत्तर घेऊया त्यांचं, नाहीतर त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही. बोला प्रवीणजी. साधी गोष्ट आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी शिवाजी महाराजांच्या महाराणीच्या ठिकाणी आहे. हे माझ्याकडे हे इतिहास संशोधकाचं पुस्तक आहे आणि मी आज पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे जाहीर केले. 1926 मध्ये ब्रिटिशांनी त्या ठिकाणी संशोधन केलं, त्या ठिकाणची जी हाडं होती त्याची तपासणी केली. हे सगळं 1926 पासून चालूच आहे. हे आम्ही आज सांगितलं असं नाहीये, हे चालूच आहे. समाधीच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अवमान होतोय अशा शिवप्रेमींच्या भावना आहेत, आमच्या भावना आहेत आणि त्या आम्ही लोकांच्या भावना म्हणून तुम्हाला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. उगाच वाद उत्पन्न करणं हा आमचा बिलकुल हेतू नाही. आमच्या पद्धतीने ठीक आहे, आपण परुळेकरांना विचारूया. परुळेकर, तुम्हाला मान्य आहे का जे म्हणतात ते की शिवप्रेमींना असं वाटतंय, हे जे म्हणतात तुम्हाला मान्य आहे का? इतिहासामध्ये असा कुठलाही पुरावा आढळत नाही की तिथे आधी कोणाची तरी समाधी होती आणि त्याच्यावरती कुत्र्याची समाधी उभी केली, असं कुठेही इतिहासामध्ये माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी किती विश्वास ठेवणार? बरोबर आहे, म्हणजे याच्यात दुमत आहेत. बरोबर आहे. रामदास कदमजी, तुम्हाला काय वाटतं की हा जो मुद्दा उपस्थित केला जातोय वारंवार, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? गायकवाडजींनी हा जो मुद्दा उपस्थित केलाय वाघ्या कुत्र्याचा अचानक आलेला आहे, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो, संभाजी ब्रिगेडला अगं काम करायचंच आहे इतिहासासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले आणि त्या किल्ल्यांची आता मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होते, तिथं ह्या ब्रिगेडने लक्ष घातलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे काम केलंय
त्याची पडझड होते, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून शासनाकडनं पैसा मिळून दिला पाहिजे, घेतला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या समोर आंदोलन केली पाहिजेत. आता शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 कोटी स्मारक समुद्रात बनवायला निघाले, 100 कोटी देऊन. इकडे किल्ल्यांची पडझड होते. आणि हे सोडून एका बाजूला 26 अकराचं आपण पाहिलं. आम्ही सगळ्या शिवसेना सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात नाही गायकवाड साहेब, आपण वेगळं बोलताय. तसं आम्ही शिवसेना सगळ्या मुस्लिमांच्या विरोधात असतो. तर शिवशाहीच्या काळामध्ये शाबीर शेख नावाचा मुस्लिम हा शिवसेना प्रमुखांनी त्याला कॅबिनेट मंत्री केला नसता. आपण दिशाभूल करताय. जे जातीवादी आहेत, जे इथं राहत आहेत, इथे वाढतायत, पाकिस्तानमध्ये जात आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, तिथून बॉम्ब आणतायत, इथं फोडतायत, अशा लांड्यांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत, अशा मुसलमानच्या विरोधामध्ये आहोत. या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहेत. ही पहिली भूमिका घेतो. जी शिवाजी महाराजांची भूमिका होती तीच भूमिका आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आहे.